वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग टॉरस म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांसाठी असेल. सो जे लोक या रीडिंगपर्यंत पोचले ते या रीडिंगपासून काही ना काही गोष्टी रिलेट करू शकतील आणि हा गायडन्स सगळ्यांसाठी असेल, जे पण इथे वृषभ राशीची लोक आहेत त्यांच्यासाठी. सो तुम्हाला या एनर्जीसोबत कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करावं लागेल, सो दॅट तुमच्या एनर्जीज प्रॉपरली पिक होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स या व्हिडिओमधून भेटेल. सो तुम्ही जे पण प्रॉब्लेम्स फेस करत आहात किंवा तुम्हाला सोल्युशन हवे आहे तर तुम्ही एंजलकडे गायडन्स मागू शकता. तुम्ही तुमचं नाव 3 टाइम्स रिपीट करा, जेणेकरून तुम्ही या एनर्जीसोबत कनेक्ट व्हाल. तर सगळ्यात आधी मी इथे एक गोष्ट बघू शकते की तुम्ही स्वतःकडे खूप दुर्लक्ष करत आहात. स्वतःला आधी हील करा, स्वतःच्या गोष्टींकडे लक्ष द्या. मी बघते की तुमच्या पास्ट लाईफमध्ये जे काही गोष्टी झाल्या आहेत त्याचा ट्रॉमा अजून तुम्ही लोक फेस करत आहात. रात्र तुम्ही त्या गोष्टींबद्दल विचार करत आहात, पण मी इथे बघू शकते की तुम्ही या गोष्टींमधून बाहेर पडायचा खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे. पण डोंट वरी, तुम्ही एकदम पॉझिटिव्ह वेमध्ये राहा, पॉझिटिव्ह विचार करा. मी इथे बघू शकते की तुमची हीलिंग होऊ शकते, बट तुम्ही स्वतः त्या गोष्टींमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करत आहात, कारण की तुम्ही सतत त्याच गोष्टींमधून अडकून राहायचा प्रयत्न करत आहात. अडकून न राहता तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत या गोष्टींकडे तुम्ही फोकस केलं पाहिजे, जे मला इथे दिसत नाही आहे. सो हेच गायडन्स देईल की तुम्ही स्वतःकडे फोकस करा, स्वतःला हील करायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांसाठी मेन म्हणजे अवेलेबल राहू नका. कारण की जर तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहाल तर कधीच कोणी तुमची व्हॅल्यू करणार नाही. आणि प्रत्येक वेळेस तुम्हीच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही आहे. तुम्हीसुद्धा बाकीचे लोक जसे तुमच्यासोबत वागतात तसंच त्यांच्यासोबत तुम्ही वागलं पाहिजे. इक्वल गिव्ह अँड टेक कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असायला हवं. मी बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या टाईममध्ये नवीन व्यक्तीसुद्धा एंटर करत किंवा तुमच्या पास्ट लाईफमधून कोणता तरी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये परत येणार आहे. पण हा पर्सन तुमच्या लाईफमध्ये तेव्हाच येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला या गोष्टींमधून बाहेर काढाल. पास्ट लाईफमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, पास्टमध्ये झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जेव्हा विसराल, स्वतःला हील कराल, स्वतःकडे जेव्हा लक्ष द्याल, तेव्हा एंजल्स तुमच्या लाईफमध्ये एक सोलमेट पाठवेल जो तुम्हाला हवा तसा असेल. कारण मी इथे बघू शकते की तुमच्या लव्ह लाईफमध्ये सुद्धा मला इथे सक्सेस दिसत आहे, पण हा सक्सेस तेव्हाच तुम्हाला भेटणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या पास्ट लाईफच्या व्यक्तीसाठी जे तुम्ही कॅरी करता त्या व्यक्तीसाठी. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की तुम्ही ज्या व्यक्तीचा जितका विचार करत आहात ती व्यक्ती तुमचा तेवढाच विचार करते का, तुम्हाला तेवढीच इज्जत देते आहे का, या गोष्टींकडे लक्ष द्या आणि स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे ना ती ओळखा. त्यानंतरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चेंजेस बघू शकता. आणि स्वतःचं बर्डन घ्या. लोकांचे प्रत्येक गोष्टीची बर्डन तुम्ही घेतले पाहिजेत असं नाही आहे. प्रत्येकाची लाईफ आहे, प्रत्येकाने आपापले बर्डन्स उचलले पाहिजेत. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या की तुमच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हीच घेऊन नाही फिरू शकत. आय होप तुम्हाला एंजल गायडन्स आवडला असेल. सो तुम्हाला ह्या रीडिंगमधून एक गायडन्स भेटला आहे की स्वतःकडे जास्त लक्ष द्या. त्यानंतर आणि प्रत्येक रिलेशनमध्ये इक्वल गिव्ह अँड टेक रिलेशनशिपच ठेवा, जेणेकरून नंतर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही. आणि ही रीडिंग तुमच्यासाठी आहे. ह्याचा एक मी तुम्हाला हिंटसुद्धा देऊ शकते. जर तुम्ही रिपीटेडली 11-11 बघत असाल तर ही रीडिंग नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि ही रीडिंग तुम्ही क्लेम करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये 11-11 नक्की टाईप करा आणि या रीडिंगसोबत रिझॉनेट करा.